आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं युती करावी अशी भावना रामदास आठवले यांनी बोलून दाखवली आहे। पण भाजपा सेनेची युती झाली नाही तर आरपीआय भाजपसोबत राहणार अशी भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। शिवाय आरपीआय स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याचं आठवले यांनी स्पष्ट केलंय। आज श्रीरामपुरात ते बोलत होते। टॅलेंट सर्चच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेवर कायमची बंदी घालण्याबद्दल शिक्षण विभाग सज्ज झालाय। टॅलेंट सर्च परीक्षा बंद करण्यात येणार असल्याचं पत्रच राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाला देण्यात आलंय। लातूरात 19 डिसेंबरला टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती, मात्र परीक्षा केंद्रावर कुणीच आलं नाही। जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने टॅलेंट सर्च परीक्षेच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आला। बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। अविनाश मिसाळ असं हत्या झालेल्या युवकाचं नाव असून या प्रकरणी अजय वैराळकर याला अटक करण्यात आली आहे। मयत अविनाश मिसाळ आणि आरोपी अजय वैराळकर हे दोघं मित्र होते। पैशाच्या वादातून या दोघांचं भांडण झालं आणि त्यातूनच आरोपी अजयनं अविनाशची दगडानं ठेचून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोल्हापुरात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी संजय बोडके नावाच्या व्यक्तीनं कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। ऊसतोडणी मजूर पुरवतो असं सांगून मुकादम धोंडीराम तुपसौद यानं बोडके यांच्याकडून 6 लाख रुपये उचल घेतली होती। मात्र ऊस तोडणी हंगाम सुरू झाला तरी मजूर न आल्यानं फसवणूक करणाऱ्या मुकादमाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी बोडके यांनी करवीर पोलीस ठाण्यात खेटे घातले। मात्र पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तर मिळाल्यानं संजय बोडके यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। पुणे सातारा महामार्गादरम्यान नीरा नदीच्या पात्रात कोसळलेला कंटेनर शुक्रवारी मध्यरात्री सापडलाय। कंटेनर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। महाबळेश्वरचे ट्रॅकर्स आणि पोलिसांच्या मदतीनं या कंटेनरचा शोध लागला। एका क्रेनच्या माध्यमातून कंटेनरला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कंटेनर गाडीच्या स्प्रे पार्ट्सनं भरलेला असल्यानं एका क्रेनच्या माध्यमातून या कंटेनरला बाहेर काढण्यात अपयश आलं। त्यामुळे आता आणखी 2 क्रेन मागवण्यात आल्या। खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आल्याने सर्वत्र रोष निर्माण झालाय। वर्ध्यातही गांधींच्या पुतळ्यासमोर बसून गांधीवाद्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। यावेळी जमलेल्या गांधीवाद्यांनी झालेल्या घटनेचा निषेध केला। सरकारला त्यांची चूक लक्षात आणून देणं हे लोकशाहीत गरजेचं आहे, त्यामुळे आता सरकारनं त्यांची चूक सुधारावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नोटबंदीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याचा आरोप करत औरंगाबादमध्ये शेतकरी संघटनेनं भाजी लुटा आंदोलन केलं। औरंगाबादच्या भाजप कार्यालयाच्या समोर या शेतकऱ्यांनी लोकांना भाजी लुटून नेण्याचं आवाहन केलं। भाज्या बाजारपेठेत आणण्यासाठी लागणारा खर्च निघत नसल्यानं भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। त्यामुळे मेहनतीनं पिकवलेला भाजीपाला रस्त्यावर फेकण्यापेक्षा नागरिकांना मोफत देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा होतोय। शेतात पिकलेलं नवधान्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यासाठी राज्यभरातल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्यासोबतच शेजारच्या राज्यातल्या भाविकांनी देखील पंढरपुरात हजेरी लावली आहे। विठुरायाच्या चरणी हे धान्य अर्पण केल्यानं पुढील वर्षभर शेतात भरघोस पीक येऊन शेतकऱ्यांवरील संकट संपतं अशी बळीराजाची भावना आहे। महिलांनी रुक्मिणी मातीला देखील या नवधान्याचं वाण अर्पण करत संक्रांतीचा सण साजरा केला। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख जवळच्या मार्लेश्वर देवाचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। दरवर्षी मकर संक्रांतीला हा विवाह सोहळा होतो। सर्वसाधारणपणे लग्नात केले जाणारे सगळे विधी यावेळी पार पडतात। विशेष म्हणजे सातारा रत्नागिरीतील देवाचे 360 मानकरी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात। सह्याद्रीच्या देवाचा हा विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक कर्नाटक आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून गर्दी करत असतात। मकर संक्रांतीनिमित्त यवतमाळच्या हिवरदा गावात महिलांना वाण म्हणून पुस्तकांचं वाटप करण्यात आलं। गावातील शिक्षण समितीनं हा अनोखा उपक्रम राबवला। यात स्वच्छता, ग्रामगीता आणि गाव विकासाची पुस्तकं भेट देण्यात आली। यावेळी गावातून वाजत गाजत जिल्हा परिषद शाळेपर्यंत पुस्तक दिंडी काढण्यात आली। त्यानंतर महिलांना पुस्तक रूपी वाण भेट म्हणून देण्यात आला। यावेळी लहान मुलांनाही शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं।